नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आजचा दिवस अ, खूप काही स्पेशल होणार आहे. आणि आषाढी एकादशी निमित्त आपल्या सोसायटीमध्ये पण बरेचसे कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. तर आज जसं काही आपल्या सोसायटीमध्ये एक फ्री हेल्थ चेकअप पण ऑर्गनाईज केला आहे, त्याचा मेसेज ग्रुपवर आलेला. तर आता मी सध्या तिकडेच जातोय. तर बघूया काय आहे. त्यानंतर लेडीजचा पण त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या सोसायटीमध्ये आज एक भजनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर बघूया तो पण कसा जातो. आणि त्यासोबतच आज एक सॅटरडे असल्यामुळे बिल्डर सोबत पण मीटिंग घ्यायची होती. राहिलेल्या कामांचा थोडा आढावा घ्यायचा होता. तर बघूया कसा जातो आजचा दिवस. तर आता आपल्याला जायचं आहे फर्स्ट फ्लोअरवर, जे की फर्स्ट फ्लोअरवर आपलं क्लब हाऊस आहे. तर आधी तिकडे जाऊ, कारण की तिथेच प्रोग्राम आहे आपल्या हेल्थ चेकअपचा. तर तिथं बघू काय स्टेटस आहे. तर इथे आपला आतमध्ये जिम आहे आणि या साईडने क्लब हाऊस लिहिलेलं आहे. सध्याचं काम वगैरे सुरू आहे, फॉल सिलिंग वगैरे होणार आहे. तर इथेच ब्लड वगैरे सॅम्पल घेऊन चेक करत आहे. आणि भरपूर गोष्टी येत आहेत, इन प्रोग्रेस आहेत. तर बघा, हा एक इनडोअर गेम पण आणून ठेवला आहे सध्या. तर अशा प्रकारे आपला हा हॉल आहे. इथे पण फॉल सिलिंग वगैरेचं काम करणार आहेत. तर जसजसा आपल्या सोसायटीमध्ये भरपूर गोष्टी काही नवीन होणार आहेत, तर त्याच्या पण अपडेट मी तुम्हाला देत जाणार तुझ्या थ्रू, की आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला काय काय गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, कशा आम्ही इथं राहतो. तर बघूया. तर आजचा जो हेल्थ चेकअपचा प्रोग्राम होता तो तर झालेला आहे. आणि त्यानंतर मी बिल्डरसोबत मीटिंगला पण गेलो. ज्या पण आपल्या क्वेरीज होत्या त्या त्यांना सांगितल्या. त्यावर पण ते वर्क करतायत. आता मी घरी आलो आहे आणि आज एकादशी असल्यामुळे आपल्याला उपवास आहे. तर बघूया काय आहे आज. तर इथं बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आज मुसळ केली आहे. तर उपवासाचं सगळ्यात मजेची जी गोष्ट असते ते म्हणजे फराळ. तर आधी देवाला पण आपण नैवेद्य दाखवून देऊ. ठीक आहे, तुम्ही एकदा पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवून देऊ, नंतर आपण पण फराळ करू. तर हे आपलं मंदिर आहे, जे की आणखी कंप्लीट नाही आहे. थोडंफार काम यामध्ये पण बाकी आहे. ते झुम्मर लावायचं आहे आणि यामध्ये असे कमलचे डिझाईन वगैरे येणार. तर एकदा कंप्लीट झाल्यानंतर आपण पूर्ण कंप्लीट हाऊस टूर पण करूया. हॅलो गाईज, आता मी मीटिंगला चालले आहे. यांना सांगितलं मी घरी किचे सगळे कामं करून ठेवा. सगळं खराब पडलेलं आहे. हे जसं मीटिंगमध्ये जात असतं तसंच मी पण चाललेले आहे. आणि आम्हाला अशी उलटी फुलटी पराठी बोलता येत नाही आहे. तर रोज म्हणजे नेहमी असं मीटिंग वगैरे असतो, यायची तर हमेशा मी मीटिंग. जातो बिल्डरकडे किंवा सोसायटीच्या मीटिंग्स असतात. तर यावेळेस पहिल्यांदा आपल्याकडे म्हणजे पहिल्यांदा एकदम नाही, लेडीजचा तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम असं काही कार्यक्रम ऑर्गनाईज करत आहेत ना. तर आजचा जो आषाढीचा कार्यक्रम आहे तो पूर्ण लेडीज सगळ्या मिळून इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः पूर्ण करतायत. तर त्यासाठी आता नैना जात आहे खाली. ठीक आहे, तर शूट करून आपल्या लोकांना पण दाखव की काय करणार आहे तुम्ही, काय काय तयारी करत आहे. बघू शकता, खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. इथं विठ्ठलची पण रांगोळी काढलेली आहे. आणि आजही आम्ही खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे सोसायटीच्या लेडीजने. आणि आता सगळंजणे आम्ही सुंदर साडीज घालून आलेलो आहे. आणि छोटे बच्चे मस्त विठ्ठल आणि रुक्माईचा गेटअप घेऊन आलेले आहे. आता सगळेजण इथं फोटोशूट पण करत आहेत. तर आता आम्ही इथून मस्त दिंडी काढणार आहे. पुढे सोसायटीचा एक राऊंड मारून येणार आहे. तर माझ्यासोबत बाकी लोक पण आले ड्युटीवर फोटो काढायसाठी, व्हिडिओ काढायसाठी.
तर आता इथं पुरुष मंडळी जरा स्पीकर आणि साऊंड सिस्टमची अरेंज करत आहेत. हे बघा किती छान ते मस्त डेकोरेशन केलेलं आहे यांनी. पंढरीनाथ भगवान की. तर गाईज आपला प्रोग्राम आजचा संपला आहे आणि त्यामध्ये बरंचसं थोडं सामान उरलेलं होतं तर ते रिटर्न करायला मी गेलो होतो आणि तेव्हाच पाऊस पण सुरू झाला. तर माझी मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे मी बाकीचा प्रोग्राम शूट नाही करू शकलो. पण तेच आता आम्ही घरी पोहोचलो आणि खूप छान प्रोग्राम झाला. सगळे मिळून आता तेच डिस्कस करत होतो की कसा प्रोग्राम झाला म्हणून. तर चालेल, आता येणारे कार्यक्रम कसे होतात ते पुढे आपण बघू आपल्या सोसायटीमध्ये. तर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.